नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सूक्ष्म अध्यापनातील नवीन कौशल्य शिकणार आहोत आणि हे नवीन कौशल्य सर्व शिक्षकांना येणं गरजेचं ठरतं. का तर ज्या वेळेस तुम्ही वर्गामध्ये शिकवण्यासाठी जाता त्यावेळेस शिक्षक व विद्यार्थी यामध्ये विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं ठरतं. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही मोबाईलवर एखाद्याशी संवाद साधता त्यावेळेस आपला जो काही आवाज आहे तो आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचतो आणि आपला आवाज पोहोचल्यानंतर तो आपल्याला योग्य पद्धतीनं प्रतिसाद देतो. बरोबर आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुद्धा ही विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं ठरतं. आणि मग विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर उपयोगी कोणतं कौशल्य असेल तर ते कौशल्य म्हणजे प्रश्न कौशल्य होय. आणि मग या प्रश्न कौशल्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस अनेक वेळा शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, विद्यार्थी त्याचे उत्तर देतात. पण काही शिक्षकांची जी काही शिकवण्याची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर काही शिक्षकांना असं वाटतं की केवळ शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांवर माहितीचा भडीमार करणं एवढाच त्या शिकवण्याचा अर्थ घेतला जातो. मग काही वेळेस असं होतं की वर्ग लहान असेल तर त्या लहान वर्गातील विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारले पाहिजे, ही भूमिका सगळ्या शिक्षकांना मान्य होतं. पण ज्यावेळेस वरचा वर्ग असतो त्यावेळेस वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं की नाही किंवा विचारावे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहतो. पण वर्ग कोणताही असू द्या, वर्ग छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, त्या वर्गात जर तुम्ही प्रश्न विचारलेच नाही तर विद्यार्थ्यामध्ये तुमची विचाराची देवाणघेवाण होणार नाही. आणि केवळ विचाराची देवाणघेवाण होणार नाही तर नेमकं तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवलेलं आहे, विद्यार्थ्यांना आपण शिकवलेलं कितपत समजलेलं आहे हे आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून मग प्रश्न कसे विचारले पाहिजे, प्रश्नाचं स्वरूप कसं असावं, या सगळ्या बाबीचा विचार हा प्रश्न कौशल्यामध्ये केला जातो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण चर्चा केली तर असं लक्षात येतं की ज्या शिक्षकांना प्रभावी प्रश्न कौशल्य जमली तो शिक्षक यशस्वी होतो, तो शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून पुढे येतो. कारण प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून शिक्षकाला आपला पाठ्यघटक विद्यार्थ्यांना कितपर्यंत समजतो हे समजतं. आणि म्हणून या ठिकाणी अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये प्रश्न कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग आता ह्या प्रश्न कौशल्याच्या संदर्भात आपण बोलताना असं म्हटलं जातं की मग हे प्रश्न का विचारले पाहिजे, कशासाठी विचारले पाहिजे, याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी असं म्हटलं जातं की प्रश्न विचारण्यामागची जी काही भूमिका असतं ती भूमिका म्हणजे एखादी संकल्पना तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता त्या संकल्पनेच्या संदर्भात विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान किती आहे हे प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला समजतं. त्यानंतर प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची जर प्रक्रिया विद्यार्थ्यामध्ये घडत असेल तर ती म्हणजे विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना देणारी प्रक्रिया होय.
आणि मग विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला जोपर्यंत चालना मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विद्यार्थी शिकू शकत नाहीत. आणि म्हणून विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना देण्यासाठी या ठिकाणी प्रश्न विचारणे आपल्याला गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना किती समजली, विद्यार्थ्याचं त्या संकल्पनेच्या संदर्भात आकलन किती स्वरूपाचं झालं, याचा पडताळा घेण्याचं काम हे प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून प्रश्न कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य ठरतं. प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकण्यामध्ये नेमक्या कोणत्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी समजावून घेण्याचं काम सुद्धा प्रश्न कौशल्य करून देतं. त्यानंतर एखादा विषय शिकत असताना विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या उद्भवल्या त्या समस्याचं निदान करण्याचं काम सुद्धा प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून केलं जातं. ज्या पद्धतीने तुम्ही विचार प्रक्रियेला चालना देता विद्यार्थ्यांच्या, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून सृजनशीलता विकसित करण्याचं काम सुद्धा प्रश्न कौशल्य करू शकतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न कौशल्य हे प्रभावी पद्धतीने शिकणं गरजेचं ठरतं. आणि मग प्रश्न कौशल्याच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही विचार करता त्यावेळेस मी सुरुवातीला तुम्ही मोबाईलचं उदाहरण सांगितलं आणि मग त्या मोबाईलच्या उदाहरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्याचा अध्ययनात सक्रिय सहभाग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्याची वैचारिक पार्श्वभूमी वाढवू शकत नाही, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण करू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत सक्रिय करण्याचं काम हे प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून केलं जातं. आणि मग ज्यावेळी विद्यार्थी अध्ययनामध्ये सक्रिय होतात त्यावेळेस विद्यार्थी आपली मतं, आपले अनुभव व्यक्त करताना दिसतात. आणि म्हणूनच या प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही अनुभव आहेत, विद्यार्थ्यांची जी काही मतमतांतरे आहेत एखाद्या संकल्पनेच्या संदर्भात, त्या संकल्पनेच्या संदर्भातली जे काही अनुभव आलेले असतील ती अनुभव व्यक्त करण्याचं काम या प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून होतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर या प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून होत असेल तर विद्यार्थ्याचं वर्गातील स्थान कोणत्या प्रकारचं आहे हे निश्चित करण्याचं काम सुद्धा या प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला जाणून घेता येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी विद्यार्थ्याला जर समजून घ्यायचं असेल, आपण जे काही अध्ययन अध्यापनाची प्रक्रियामध्ये जो काही पाठ्यांश विद्यार्थ्यांना शिकवला असेल तो पाठ्यांश विद्यार्थ्यापर्यंत किती पोहोचला हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून आपण जे काही स्वतः अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये काम करतो त्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेला फीडबॅक देण्याचं काम, प्रत्याभरण देण्याचं काम हे प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून होताना दिसून येतं. आणि म्हणून मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्न कसा विचारावा, प्रश्नाचं स्वरूप कसं असावं, कोणते प्रश्न विचारू नयेत, या सगळ्या गोष्टीचा विचार या प्रश्न कौशल्याच्या संदर्भात आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून मग सुरुवातीला जो काही तुम्ही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणार आहात तो प्रश्न हा विषयाशी सुसंगत असणं गरजेचं आहे. अध्यापनाच्या संदर्भात तुम्ही जो काही पाठ्यांश शिकवत आहात त्या पाठ्यांशाशी संबंधितच प्रश्न विद्यार्थ्याला विचारले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना जर तुम्ही असंबंधित प्रश्न विचारले पाठ्यांशाच्या तर विद्यार्थी काय होईल, गोंधळून जातील. आणि म्हणून
प्रश्न विचारताना शिक्षकाने जो काही आपण पाठ्यघटक शिकवतोय त्या पाठ्यघटकाच्या अनुषंगानं विषयाशी सुसंगत स्वरूपाचा प्रश्न हा विचारणं गरजेचं आहे. प्रश्न विषयाशी सुसंगत असून चालत नाही, तर प्रश्न संदिग्ध स्वरूपाचा नसावा. जर प्रश्न संदिग्ध स्वरूपाचा असेल तर प्रश्न कसा विचारला, प्रश्न काय विचारला याचा नेमका अर्थ विद्यार्थ्यांना समजणार नाही. म्हणून प्रश्न सुस्पष्ट पद्धतीने विचारणं गरजेचं ठरतं. म्हणून प्रश्न हा संदिग्ध स्वरूपाचा नसावा. त्यानंतर प्रश्न हा अत्यंत मोठा नसावा, अतिव्याप्त स्वरूपाचा नसावा की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना निबंध लिहावे लागतील. असे प्रश्न वर्गात विचारणं चुकीचं ठरतं. हे प्रश्न तुम्ही विद्यार्थ्यांना गृहपाठ करताना देऊ शकता. पण या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्न हा सुटसुटीत असणं गरजेचं ठरतं. प्रश्न व्याकरणदृष्ट्या शुद्ध असणं गरजेचं ठरतं. त्यानंतर एकाच वेळी एकच प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता त्यावेळेस त्या प्रश्नाची जी काही श्रृंखला आहे ती श्रृंखला ही क्रमबद्ध स्वरूपाची असणं गरजेचं ठरतं. आणि मग या अनुषंगानं एका प्रश्नातून दुसरा प्रश्न निर्माण होणं गरजेचं ठरतं. आणि मग त्या अनुषंगानं प्रश्नाची रचना ही क्रमबद्ध पद्धतीनं श्रृंखलाबद्ध पद्धतीनं होणं गरजेचं ठरतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता त्यावेळेस प्रश्न विचारत असताना होय नाही या स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थ्यांना वर्गात विचारताना टाळावे. आणि म्हणूनच मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्न हे सुस्पष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना विचारले जावे. प्रश्नाचं उच्चारण हे स्पष्ट असणं गरजेचं आहे. प्रश्न एकदा विचारावा. जर विद्यार्थ्याला तो प्रश्न समजला नसेल तर पुन्हा त्या विद्यार्थ्याला तो प्रश्न समजून सांगावा. आणि प्रश्न विचारत असताना जी काही तुम्ही प्रश्नाची स्वरूप ठरवलेलं आहे त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये वारंवार बदल करू नये. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस विद्यार्थी आपली विचारशक्ती विकसित करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. आणि मग ज्यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्न अचूकपणे दिला असेल तर त्यावेळी विद्यार्थ्याला ताबडतोब आपण प्रबलन देणं गरजेचं असतं. उत्तर योग्य असल्यास त्याला छान, शाबास, बरोबर, गुड असं प्रबलन देण्यात यावं. पण एखाद्या विद्यार्थ्यानं जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर त्या चुकीच्या उत्तराच्या संदर्भात प्रबलन देताना त्या विद्यार्थ्याची मानसिक क्षमतेचं खच्चीकरण होणार नाही याची सुद्धा गरज शिक्षकानं जाणून घेणं गरजेचं ठरतं. म्हणून केवळ प्रबलन दिल्यानं विद्यार्थ्याची मानसिक क्षमता उंचावते, त्याच पद्धतीनं मानसिक क्षमतेचं खच्चीकरण सुद्धा होऊ शकतं याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच या ठिकाणी जी काही प्रश्न कौशल्य आहे त्या प्रश्न कौशल्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सूक्ष्म अध्यापनाचं जे काही तंत्र आहे त्या तंत्रामध्ये प्रश्न कौशल्य विचारत असताना जे काही कौशल्य आहेत त्या कौशल्याची जी काही उपरचना आहे त्या उपरचनेचा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. आणि मग त्या कौशल्याचा विचार करत असताना प्रश्नाचं स्वरूप हे निम्नस्तरीय आणि उच्चस्तरीय या दोन आधारावर विद्यार्थ्याला प्रश्न विचारले जावेत. आणि निम्नस्तरीय प्रश्न हे 60% विचारले जावेत, उच्चस्तरीय प्रश्न हे 40% विचारले जावेत. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार पडतात. वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न या सगळ्या बाबीचा विचार करून आपण प्रश्न निम्नस्तरीय आहे
की उच्चस्तरीय आहे याचा विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून मग या प्रश्न कौशल्याच्या संदर्भात जे काही या कौशल्याचे जे काही वेगवेगळे उपघटक आहेत त्या उपघटकाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची प्रश्नाची रचना ही विषयाशी सुसंगत असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर रिलेव्हंट टॉपिक जर प्रश्न विषयाशी सुसंगत नसेल, प्रश्नाची रचना ही सुसंगत नसेल तर विद्यार्थी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतीलच याची शाश्वती नाही. त्याच्यानंतर प्रश्न हा निसंदिग्ध स्वरूपाचा असावा, प्रश्नाची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची असावी, प्रश्न व्याकरणदृष्ट्या स्पष्ट असावा. त्याच्यानंतर प्रश्नाची जी काही शृंखला आहे ती निम्नस्तरीय, मध्यमस्तरीय, उच्चस्तरीय या सगळ्यांचा समावेश प्रश्नामध्ये करणं गरजेचं ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता त्यावेळेस प्रश्न विचारत असताना विद्यार्थ्याचं लक्ष हे तुमच्याकडं वेधून घेणं हे गरजेचं ठरतं. आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याचं लक्ष तुमच्याकडे वेधून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यापर्यंत तुमचा प्रश्न पोहोचत नाही. म्हणून विद्यार्थ्याचं लक्ष वेधून घेणं ही काळाची गरज ठरतं. आणि हे होत असताना जो काही तुम्ही प्रश्न विचारणार आहात त्या प्रश्नाच्या अनुषंगानं तुमचं सुस्पष्ट उच्चारण असणं गरजेचं ठरतं. त्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न हे पाठ्यघटकाच्या अनुषंगानं विद्यार्थ्याच्या मानसिक क्षमतेच्या अंदाजानुसार, बौद्धिक पातळीनुसार हे चौफेर विखुरलेले असणं गरजेचं ठरतं. आणि या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रश्न विचारताना योग्य गती असणं गरजेचं ठरतं, प्रश्न विचारताना तुमचा योग्य आवाज असणं ठरतं, प्रश्नामधला अस्खलितपणा याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारताना शिक्षकाने विद्यार्थ्यांना समान संधी दिली पाहिजे. लोकशाही वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजे. विद्यार्थ्यांना समान संधी दिल्यास सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळू शकतो. आणि मग या अनुषंगानं या ठिकाणी तुम्ही जे काही प्रश्न विचारताय ते प्रश्न विचारत असताना प्रश्नावर तुम्ही जे काही तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे त्या उत्तराच्या अनुषंगानं तुम्ही विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी देतात का याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून या ठिकाणी एकच प्रश्न अनेक वेळा विचारला जातो काय, प्रश्नाची अनावश्यक पद्धतीनं पुनरावृत्ती होतोय का, उत्तराची सुद्धा वेगळ्या पद्धतीचं उत्तर, एकच उत्तर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडून येतंय का, उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती होतोय का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला शिकणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून प्रश्न पद्धतीची जी काही अचूक रचना आहे ती अचूक रचना पाहताना पाठ्यघटकास पोषक असलेले प्रश्न, व्याकरणदृष्ट्या निर्दोष असलेले प्रश्न, मोजक्या शब्दात विचारलेले प्रश्न आणि निसंदिग्ध प्रश्न रचना केलेले शब्द हे प्रश्न पद्धतीसाठी योग्य पद्धतीचे प्रश्न असतात. आणि म्हणून प्रश्न विचारताना ज्या काही तुमच्याकडनं चुका होतात त्या चुका जर आपल्याला टाळायच्या असतील, त्याचं वर्तन टाळायचं असेल तर प्रश्नाची अनावश्यक पुनरावृत्ती टाळली पाहिजे, उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती टाळली पाहिजे. आणि मग या सगळ्या बाबीच्या अनुषंगानं या ठिकाणी प्रश्नाची जी काही रचना आहे ती निम्नस्तरीय, मध्यमस्तरीय, उच्चस्तरीय यांची श्रृंखलाबद्ध रचना ही शिक्षकाला करता आली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून सूक्ष्म अध्यापनाच्या तंत्राच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही प्रश्न कौशल्य शिकता त्यावेळेस प्रश्न कौशल्य शिकत असताना या ठिकाणी पाठाच्या श्रेण्या दिलेल्या असतात. 1 असमाधानकारक, 2 बरा, 3 चांगला, 4 उत्तम, उत्कृष्ट म्हणून 5. तर मग जे काही प्रश्न विचारण्याचे जे काही कौशल्याचे जे काही उपकौशल्य आहेत त्या उपकौशल्याच्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमची सादरीकरण असेल ते सादरीकरण असमाधानकारक असेल तर 1 ही श्रेणी निवडायची आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारण्याची पद्धत जर बरी वाटली असेल तर 2 हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न कौशल्याचं सादरीकरण चांगल्या पद्धतीनं वाटलं असेल तर 3 निवडायचं आहे.
उत्तम असेल तर 4 हा गुणांक द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्कृष्ट असेल तर 5 हा गुणांक आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न कौशल्याच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान किती आहे किंवा विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाच्या संदर्भातली माहिती किती आहे या सगळ्या बाबीचा विचार करण्यासाठी, विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी, या ठिकाणी विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रश्न कौशल्य उपयोगी पडतं. आणि म्हणून सूक्ष्म अध्यापन तंत्राच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये प्रश्न कौशल्य हे प्रत्येक प्रशिक्षणार्थाला शिकवल्या जातं आणि मग त्या प्रश्न कौशल्याच्या माध्यमातून आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया आनंददायी करण्याचं काम हे शिक्षक प्रशिक्षणार्थ्यावर येऊन पडतं. म्हणूनच पाठाच्या पायऱ्यामध्ये किंवा जो काही पाठ्यघटक तुम्ही शिकवणार आहात त्या पाठ्यघटकाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यामध्ये विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी प्रश्न कौशल्य हे उपयुक्त पडताना आपल्याला दिसून येतं. म्हणून पाठ्यघटकाच्या मध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पाठ्यकौशल्याच्या अनुषंगानं प्रश्न कौशल्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. धन्यवाद.